नमस्कार. मला ह्या हॉस्पिटल म्हणजे खरोखर एक देवदूत वाटलं. कारण काय माहिती आहे, मी आयुष्यात भरपूर प्रसंग केले पाहिलेत, पण हे हॉस्पिटल श्री हॉस्पिटल नाव म्हणून श्रीची कृपा आहे हॉस्पिटलवरती आणि आमच्यावर त्या श्रीची कृपा झाली. डॉक्टर रश्मी म्हणजे माझी मुलगीप्रमाणे आहे. पण मी आतापर्यंत पेशंटचं सगळं ऐकलं. चिपळूणजवळ मी 1982 पासून राहतो. माझ्या पण त्यावेळी माझ्या मिशनरी ज्यावेळी मुलगा होता त्यावेळी किती प्रसंग आले, सिझरचा वगैरे प्रॉब्लेम, पण तरी सुद्धा त्यावेळी पण त्या डॉक्टरने गोकुळने नॉर्मल डिलिव्हरी केली. गोकुळ डॉक्टर आज बिचारे ते गेलेत, पण तसंच सेम मला आज माझ्या मुलगीप्रमाणे रश्मी मॅडम आणि वैभव जाधव सरांनी फार महत्व म्हणजे त्यांचे मी धन्यवाद म्हणणार नाही, कारण आभारी आहोत. नमस्कार, मी औदुंबर अशोक पाटील, रामनगाव बसते, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. श्री हॉस्पिटलमध्ये माझ्या बायकोची डिलिव्हरीसाठी आम्ही ऍडमिट केलं होतं. तसेच इथला स्टाफ, तसेच डॉक्टर्स, रश्मी मॅडम, वैभव जाधव यांच्या सपोर्टमुळे माझ्या बायकोची डिलिव्हरी नॉर्मल झाली. मेन म्हणजे ट्विन्स असल्यामुळे सहजासहजी बाकीच्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी नॉर्मल होत नाही, तरी त्यांच्या योगदानाने माझ्या बायकोची डिलिव्हरी नॉर्मल झाली. हीच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सर्व स्टाफचे तसेच मेंबरचे मी आभारी मानतो. नमस्कार, माझे नाव अक्षता औदुंबर पाटील, राहणार कळमस्ते, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. मला या हॉस्पिटलचं म्हणाल तर पहिल्यांदाच या हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट झाले होते. आधी मला एक मुलगी आहे आणि आता हे ट्विन्स, दोन ट्विन्स आहेत. आम्ही खूप खुश आहोत. आणि ट्विन्स सांगावं सहसा करून ती नॉर्मल होत नाही, सिझर होते. तर वैभवदादा डॉक्टरनी आणि रश्मी मॅडमनी त्यांच्या सपोर्टमुळे त्यांनी नॉर्मल डिलिव्हरी मला करून दिली. त्यांचे खूप खूप आभार.